आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी की अगोदर 5वीला होती, आता 4थीला होणार आहे, तर या परीक्षेसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आपण बऱ्याच घटकांची माहिती पाहिलेली आहे। आता आपण एक महत्त्वाचा घटक सुरू करत आहोत, तो म्हणजे संख्यावरील क्रिया। आतापर्यंत आपण संख्याज्ञान पाहिलं, त्याचा पुढचा घटक आहे संख्यावरील क्रिया। गणितामध्ये 4 बेसिक म्हणजे मूलभूत 4 क्रिया असतात, ते म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। आणि या क्रिया जर आपल्याला क्रमाक्रमाने आल्या तर आपल्याला गणित हा विषय आवडू लागतो, त्यामध्ये आपण रस घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो। तर बघूया आपण पहिली क्रिया बेरीज। बेरीज करणे म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडिशन म्हणतो। ॲड करणे, एकत्र करणे, मिसळवणे, मिळवणे, त्याला म्हणतो बेरीज करणे। आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपणास 7 अंकी संख्यांची हाच्यांची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे, इथे मुलांना जरा गोंधळ निर्माण होतो। शाब्दिक उदाहरणाची भाषा मुलांना समजत नाही। जर त्यांना बेरीज चांगल्या प्रकारे येत असेल तर त्यांनी शाब्दिक उदाहरणे नीट लक्षपूर्वक वाचून सोडवायला हवीत। तर बेरीज करताना काय काळजी घ्यायची, कोणते नियम आहेत, तर ते आपण नियम बघूया, जेणेकरून तुम्हाला बेरीज करताना कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही। आणि काही अडचण आल्यास लगेच आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही त्याचे उत्तर सुद्धा देऊ। तर पहिला नियम आहे, सर्व संख्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्या। बेरीज करताना काय करायचं, आपण जेवढ्या संख्या दिल्या असतील त्या सर्व संख्या एकाखाली एक स्थानानुसार मांडून घ्यायच्या। म्हणजेच एकक खाली एककच आला पाहिजे दुसऱ्या संख्येचा, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, असं याप्रमाणे आपण उजवीकडून डावीकडे त्याची मांडणी व्यवस्थित करून घ्यायची। बेरीज करताना सुद्धा आपण आडव्या मांडणीने बेरीज करा किंवा उभ्या मांडणीने बेरीज करा, उजवीकडून डावीकडे आपण एक एक क्रमाने बेरीज करत जाणे आवश्यक आहे। म्हणजे अगोदर एककची बेरीज करा, काही हातचा आला असेल तर लक्षात ठेवा, नंतर दशकची बेरीज करा, हातचा लक्षात ठेवा, नंतर शतकची बेरीज करा, असे करत करत आपण 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, जेवढी मोठी संख्या असेल तेवढी आपल्याला बेरीज करायची असते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हातचे मनात ठेवायची सवय करा। जर हातचा विसरला तर काय होईल, तर नक्कीच आपलं उत्तर चुकून जाईल। म्हणून बेरजेमध्ये हातचा घेणे आल्यास तो लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं असते, म्हणून विसरू नका। 1 + 2 = 3, 3 + 4 = 7, 9 + 7 = 16, याप्रमाणे अंकांच्या बेरजाचा भरपूर सराव करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं पटकन कॅल्क्युलेशन येईल आणि तुमची बेरीज करणे अतिशय सोपे होऊन जाईल। तर आपण आज या संख्येवरील क्रियामधला मूलभूत घटक बेरीज या क्रियेविषयी आपण माहिती पाहिली, जे की अतिशय प्रारंभिक क्रिया आहे बेरीज। भेटूया पुढे आपण वजाबाकीसाठी पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही अभ्यासाची संधी द्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।